सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? विकासाची कास घेतो, शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो, नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. आपला मेंदू जागेपणी असतो त्याच्यापेक्षा थोडा अधिकच म्हणायला पाहिजे असा ऍक्टिव्ह असतो. झोपेमध्ये जरी रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये स्नायू पॅरालाइज होत असले तरी सुद्धा संपूर्ण माणसाचा मेंदू दिवसा असावा तसा कार्यरत असतो. त्याच्यामुळे झोपेत मेंदू झोपत नाही. म्हणूनच आग बीग लागली तर पटकन आपण उठून पळू शकतो किंवा नाहीतर मग माणूस मरण पावला असता, त्याला काहीच लक्षात आलं नसतं. झोपेमध्ये प्रत्येक रात्री माणूस एका निद्रेचा खोल निद्रेचा अनुभव घेतो, परंतु मेंदू मात्र त्याचा सजग असतो, कार्यरत असतो. आणि खरं म्हणजे सिग्मंड फ्रॉइड जो मानसशास्त्राचा उद्गाता आहे, सिग्मंड फ्रॉइडचं एक ऑब्झर्वेशन, त्याचं इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स नावाचं अत्यंत महत्वाचं पहिलं ट्रीटीज आहे झोप आणि स्वप्न या सगळ्या विषयावरचं. सायको अॅनालिटिक म्हणजे मनोविश्लेषणात्मक धांडवा जो पहिल्यांदा घेतला तो फ्राईडने घेतला. अत्यंत सखोल त्यांनी त्याच्याविषयी चिंतन केलं. त्यातले काही कन्सेप्ट आता वेगळ्या पद्धतीने लोक इंटरप्रेट करतात, पण हे 20व्या शतकाच्या प्रारंभी आलेलं त्याचं अत्यंत महत्वाचं पुस्तक. त्याच्यामध्ये तो एक वाक्य असं लिहितो की ड्रीम्स आर गार्डियन्स ऑफ स्लीप. आपल्याला स्वप्न पडतात म्हणून आपल्याला चांगली झोप लागते. आपले स्वप्न आपल्या झोपेला अबाधित ठेवतात आणि माणसाची झोप डिस्टर्ब होऊ नये. कारण बघा, एक गोष्ट फार महत्वाची आहे की रिफ्रेशिंग स्लीप इतकं सुख या जगात दुसरं कुठलं नाही.